नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक आहे. तसं पाहायला गेलं तर आमच्या गावामध्ये काहीच ठीक नाहीये. ना रस्ते, ना पाणी, ना आरोग्य, ना शिक्षणाच्या कुठल्याच चांगल्या सुविधा. तरी पण इथल्या लोकांना असं वाटतं की सगळं ठीक आहे. हो, सगळं ठीक आहे. त्यांच्यासाठी ज्यांच्या गाड्या एसीमध्ये फिरतात, ज्यांच्या लेकरांच्या हातामध्ये आयफोन आहे आणि त्यांच्याकडे बक्कळ मास सुद्धा आहे. आमच्यासारख्या तरुणांना भर उन्हामध्ये 2-2 तास रांगा लावाव्या लागतात. तेव्हा कुठे कुठल्या गोष्टी साध्य होतात. काल परवा एका आमदाराकडे गेलो होतो कामानिमित्त. 3 तास बसून ठेवलं आणि जेव्हा बारी आली तेव्हा म्हणजे फाईल ठेवा, पाहून घ्या. एवढा राग आला होता ना, खूप राग आला होता. पण काय करणार, यांच्याकडे मी गेलो होतो. तेव्हाच ठरवलं आता कधीही यांच्याकडे जायचं नाही, यांच्यापुढे हात नाही जोडायचे. जे काही करायचं असेल ते आपण करायचं. उठायचं, लढायचं, भांडायचं, सर्व काय आपण करायचं. मित्रांनो, माझ्याकडे सत्तेचा हॉर्न नाही. मी काय अख्ख्या माझ्या खानदानामध्ये कधी कोणी राजकारण नाही केलंय. पण एक गोष्ट आहे, ती म्हणजे माझी सच्चाई, माझी इमानदारी. गाव कधीच बदलणार नाही हे म्हणणाऱ्यांनो, तुम्ही 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 लक्षात ठेवा. गाव बदलणार, मी बदलणार, आम्ही मिळून बदलणार. एक दिवस येईल, हेच लोक म्हणतील की याने राजकारण नाही केलं, याने न्याय केला. तेव्हा मंडळी, निरोप घेतो, पण लवकरच या आखाड्यामध्ये उतरणार. नमस्कार.